पण ते पार्सल आपण आपल्या खास करून ब्लॉगिंगसाठीच मागवलेलं होतं. म्हणजे ट्रायपॉड स्टँड आहे आणि तो आहे इथे. हा तो बॉक्स आहे ट्रायपॉड स्टँडचा. म्हणजे जे काही छोटे जे काही क्रिएटर्स आहे, ब्लॉगर आहे वगैरे वगैरे लाईक तुमचा भाऊ. तर मित्रांनो हे बघा, हा आहे ट्रायपॉड. त्याचा म्हणजे 3 पाय अशी भारी उभा राहतो. कसं जॉब लागला काय परत आपण बाहेर निघून जातो. तर मित्रांनो तुमचं खूप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि एक मिनिट, खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय आणि ते कारण ह्याच्या कामात तर एक नाही फंबल याच्यामुळे झाला, कारण की आता खूप दिवसांपासून असा लाईव्ह ब्लॉग शूट नाही केलेलं आहे, त्याच्यामुळे जरा सवय मोडून गेली बोलायची. सो एनिवेज खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय, कारण की इतक्या दिवस काही कंटेंटच नव्हतं फुल साईज ब्लॉग टाकणे इतकं. सो मी जरा शॉर्ट्स अपलोड केले होते, तर ते मे बी तुम्ही बघितलेच असतील. नसतील बघितले तर बघा, त्याच्यात आपण शॉर्ट ब्लॉग्स टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि इन्स्टाला पण आपण स्टार्ट केलेलं आहे ब्लॉग करायचं, तर इन्स्टाला पण असे शॉर्ट ब्लॉग्स आपण टाकलेले आहेत. ठीक आहे. आणि बाकी राहिला विषय आजच्या ब्लॉगचा, तर म्हटलं खूप दिवसांपासून काही शूटच नाही केलेलं आहे फुल साईज ब्लॉग, आणि खूप अशी इच्छा होत होती की काहीतरी शूट करूया आपण. त्याच्यामुळं मग आज हा फुल साईज ब्लॉग आपण शूट करतोय. तर आत्ताच जिमवरनं घरी आलेलो आहे आणि आता जरा स्वतःचं आवरून घेऊया म्हटलं. तर चला पुढचा दिवस कसा जातोय बघूयात. तर मित्रांनो विषय आता असा आहे की आपण आता आहे ना पोळ्या बनवायला ट्राय करणार आहे. आणि कारण की मम्मीला काय आता सध्या बरं वाटत नाहीये. सो मम्मीला म्हटलं तू डायरेक्ट आराम कर, तेरा बेटा आहे ना सब कुछ संभालने का. तर मग आता बघूयात आपण पोळ्या ट्राय करूयात कशा होत्या त्या, बघू आता काय होतं ते. चलो. तर मित्रांनो बघा, आता एवढं पीठ घेतलेलं आहे आपण. आता म्हणजे फर्स्ट टाइमच ट्राय करतोय मळायचं. म्हणजे पोळ्या तर मी एकदा ट्राय केलेली आहे मम्मी असताना, आणि हे पीठ तर कधी मळलेलं नाही, तर आता जस्ट ट्राय मारतो जमतं का नाही ते. तर मित्रांनो आता हे पीठ आहे इथं, आणि मी लगेच ट्राय मारतोय. मम्मीला मी इथंच बसवलेलं आहे आणि तिच्या गायडन्स खाली आता मी ट्राय मारतोय कसं करायचंय कसं नाही ते. ठीक आहे, चलो सुरुवात करतो आता. मम्मी बताव पूर्ण याच्यात टाकून डायरेक्ट गोळा करून घ्यायचं मध्ये थोडं टाक, असं मध्ये करू का? टाक थोडं टाक, हाताने हे करत राहील. परत पीठ गोळा करत राहायचं. जमतय कसं आहे मित्रांनो, पहिलीच ट्राय आहे. पहिल्याच ट्रायमध्ये जरा एकदम बेस्ट काम करायचा प्रयत्न करायचे आपल्याला. काय एकदा का कसं जॉब बी लागला का परत आपण बाहेर निघून जातो घरात. मग परत ते काय पॉसिबल होत नाही घरच्यांना मदत करणं आपल्याला. उससे अच्छा जब तक घर पे है तब तक ह्याच्या गावातले बेकार आहे, अवघड आहे, सोपं काम नाही बिलकुल यायला. तर मित्रांनो हे बघा कसं जबरदस्त मळलंय की नाही. फर्स्ट टाइम मळलेलं आहे. पण मग मम्मीकडून एकदा विचारून मम्मी कसं झालेलं आहे. थोडं घट्ट झालंय पण छान मळलं. छान आहे ना. ये देखो कैसा आहे, भारी का नाही. म्हणजे मम्मी म्हणते कडक मळायला गेलंय जरा, पण मग फर्स्ट टाइम पण मग ठीक आहे बाबा, चांगलं आहे ना. काय विषय भारी का नाही.
जमलंय. मम्मी काय कॅमेरा समोर तर काय येणार नाही, पण मग तिने तिचं मत तर दिलेलं आहे. सो इट्स टेस्टेड ओके. येस. चला आता थोड्या वेळ आहे ना याला तसंच ठेवायचं आहे. मम्मी बोलली की जरा जास्त कडक झालेले, जास्त काय म्हणतात त्याला, निब्बर झालेलं आहे ना, सो याला थोड्या वेळ ते आपण तसंच ठेवूया. आणि त्याच्यानंतर मग आय गेस पोळ्या करायला लागतील. मग त्या पण आपणच करणार आहे. बघा तुम्ही, एकदम जबरदस्त मध्ये. तसं मित्रांनो आता पीठ मळून झालेलं आहे. सो आता विषय राहिला आहे पोळ्या करायचा. तर पोळ्या करायला मम्मी बोलली थोड्या वेळ थांबायचं आहे. सो थोड्या वेळ थांबून घेऊया. तोपर्यंत फ्रेश होऊन येतो मी, आंघोळ वगैरे करून येतो. ठीक आहे. आणि बाय द वे अजून एक गोष्ट, मी मेन गोष्ट सांगायचं विसरून जातो नेहमी. तर मेन गोष्ट अशी आहे की आपल्या चॅनलचं नाव आता रिअल लाईफ टेल्सवरनं झालेलं आहे. सार्थकीज ब्लॉगिंग. आता आपण स्वतः का नाम लगाएंगे आपण, स्वतः का. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा. कसं आहे ना, आता आंघोळ तर झालेली आहे. पटकन डोकं वगैरे सुकवतो आणि पटकन पुढच्या कामाला पण जातो. कसं आहे, खतरनाक मध्ये एकदम आपल्याला काम पूर्ण करायचे. आजचं मिशन गोलपोळी. चलो. ठीक आहे. तर अवघडून तर झालेलं आहे. आय होप की मम्मी थांबलेली असेल पोळ्या करण्यासाठी. कारण की काय मम्मी लोक तर कसं काय किती पण आजारी असो ते थांबत नाही कधीच, नाही का. तर बघतो आता. चला. तर मित्रांनो आपलं सगळं रेडी आहे, पीठ वगैरे. आता पोळी बनवायला आपण लगेच स्टार्ट करतोय एकदम जबरदस्त मध्ये. तर मम्मीला आता मी डायरेक्ट तिकडं पाठवून दिलेलं आहे. म्हटलं आपण डेंजर आहे, आपण बनवून घेईल सगळं, काय बरोबर का नाही. तर आता लगेच सुरुवात करतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला. गोल कमॉन गोल होती गोलपोळी होती. कर मैदान फतेह, कर मैदान फतेह बंदिया, हर मैदान फतेह. जमायलय. 2000 years later. ये देखो, इकडं मी अजून चालू नाही केलं का. बघ कशी झाली. छान. तर मित्रांनो ये बघा खूपच जरा खूप मोठी झालेली आहे. पूर्ण गोल वगैरे नाही, पण नियरली गोल आहे. नियरली बरोबर आहे की नाही. नियरली गोल आहे, एकदम नियरली गोल आहे. जबरदस्ती की नाही. मेहनत रंगलाई, प्रयत्नांती परमेश्वर आहे मित्रांनो. तर आता मेन काम आहे भाजायला तर काय आपल्याला जमणार नाही, बट स्टिल वी आर गोइंग टू ट्राय दिस. चला. तो दोस्तों हम यहाँ पर आईला थोडंसं भाजताना थोडासा इश्यू झालेला आहे. हे जरा इथं फोल्ड होऊन गेली, पण ठीक आहे आपण करून घेऊया. ही फाटून पण गेली यार इथे. ही सेकंड नंबरची भारी आली बघा मित्रांनो. एकदम जबरदस्त, एकदम भारी आलेली आहे. फुल नीट धरता येत नाही आता, माझ्या हात तेलकट झालेले आहे. सो ठीक आहे. जमलंय. यस. तर मित्रांनो हे बघा, ही ना म्हणजे प्रत्येक पोळी ना ती थोडीफार वाकडी थोडीफार अशी वाकडी तिकडी आलेली, पण ही जी आहे ना ही शेवटची आणि एकदम गोल आलेली आहे. आईला म्हणजे लास्ट वाली पोळी एकदम परफेक्ट झालेली, एकदम गोल आलेली, एकदम भारी काम झालेलं आहे. चला आता सगळं आपलं काम संपलेलं आहे, आता आराम. तर मित्रांनो पोळ्या बनवलेलं आहे, पण मग खरंच यार बेकार मान वगैरे फुल दुखायला लागली भाई पोळ्या बनवता भाई. मम्मी लोक कसं काय करता काय माहिती. एनिवेज तसं हां.
तर मम्मीने पण मला थोडीफार पोळ्या भाजण्यासाठी वगैरे मदत केली आहे, कारण की मी जर भाजवत होतो ना त्या एवढ्या कडक होत होत्या, तर त्या कोणी खाल्ल्याच नसत्या. सो मम्मीने थोडीफार मदत केली मला. ओके, ऑल राईट. आता पुढचं काम बघूयात. आता शक्यतो झाडून घेतो सगळं घर आणि मग आरामने जेवण करूयात पहिले, म्हणजे झाडल्याच्या नंतरून. मग आराम ही आराम होगा दोस्तों. चलो, तो अपन झाडू लगाने अभी स्टार्ट करते हैं दोस्तों. चला तर मग. फायनली मित्रांनो झाडून वगैरे तर आपलं झालेलं आहे एकदम परफेक्टमध्ये. आणि आता जरा जेवायची वेळ झालेली आहे. बेकार भूक लागलेली, एकदम बेकार भूक लागलेली आहे. आता बघूयात, पप्पांची वाट बघतोय. पप्पा गेलेले आहेत मळ्यात. सो ते आल्यावरती मग आता सगळे सोबतच जेवण करायला बसूया. तर मित्रांनो जेवण वगैरे तर झालं. मी ॲक्च्युली ते जेवायचं ती पोळी तुम्हाला दाखवायचं विसरून गेलो, पण मग मी स्वतःच फीडबॅक देतो तुम्हाला. जरा जाड पोळ्या झाल्या होत्या, एकदम कोरड्याशा, कारण की काय आता मी बनवलेल्या होत्या ना, मग असंच होणार होतं. आणि आता जेवण झालेलं त्याच्यामुळे बेकार सुस्ती आलेली आहे. पण मग एका फ्रेंडचा जरा एक इंस्टाचा रील होती, ती जरा एडिट करायची होती. सो मग आता तीच एडिट करायला बसतोय. तर मग आता पटकन दिवशी ती रील एडिट करून घेतो आणि बघू मग आता पुढे काय ते झोपायचं की नाही झोपायचं बघूयात. तर मित्रांनो रील तर एडिट करून झालेली आहे पूर्ण, पण अनएक्सपेक्टेडली माझं एक पार्सल मागवलेलं होतं, ज्याची डिलिव्हरी डेट होती तर उद्याची. पण मग मला ते पार्सल अजूनपर्यंत नवी मुंबईला पोचलेले असं दाखवत होते, पण ते अनएक्सपेक्टेडली आपल्यापर्यंत आजच येऊन गेलेले. ते कसं काय ते काही ग्लिच झाला असेल त्या ऑनलाईन ॲपमध्ये, तर तसं काही माहीत नाही. पण ते पार्सल आपण आपल्या खास करून ब्लॉगिंगसाठीच मागवलेलं होतं, जो की एक ट्रायपॉड स्टँड आहे आणि तो आहे इथे. तर एकदा पटकन तुम्हाला ते ओपन करून मी दाखवतो कसा ट्रायपॉड स्टँड आहे. हा बॉक्स आता मी ओपन करतो. आता एकाच हाताने करायला लागेल, कारण की एका हातामध्ये फोन पकडलाय. सो चल पटकन. हा, तर हा तो बॉक्स आहे ट्रायपॉड स्टँडचा. म्हणजे जे काही छोटे जे काही क्रिएटर्स आहे, ब्लॉगर आहे वगैरे लाईक तुमचा भाऊ, तर त्यासाठी म्हणजे खूप स्वस्तात भारी प्रोडक्ट आहे. तर एकदा मी ओपन करतो. तर सगळ्यात पहिले आपल्याकडे काहीतरी छोटंसं मॅन्युअल आहे. ऑफकोर्स मेड इन चायना दिसतं हे प्रोडक्ट, कारण की चायनीज लिहिलेलं आहे यावरती, सगळं चायनीज भाषेत दिलेलं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये पण आहे, पण फ्रंटला इथे चायनीज. सो हे काहीतरी युजर क्विक स्टार्ट गाईड आहे, ज्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे. हां, तर आता ओपन करूयात हे. तो चलो भाई जल्दी से निकल जाओ. चल अरे. हां, तर याच्यात काय काय ते बघूयात आता आपण. सगळ्यात पहिले तर हे काय बोलता, मायक्रो USB केबल भेटलेली आहे आपल्याला, जी चार्जिंग करण्यासाठी यूज होईल. चार्जिंगचा विषय असा आहे की याला एक छोटासा लाईट आहे, जो की आय गेस हां इथे बटन आहे. हां, झाला बघा चालू. लाईट चालू झालेला आहे, जो की चालू होतो आणि 2 मोड, एक ब्राईट आहे एक ऑफ. हां, आणि त्यात हां इथे एक ब्ल्यूटूथ बटन आहे, ज्याने कॅमेरा ऑपरेट होईल आपला, म्हणजे मोबाईलचा कॅमेरा ऑफकोर्स. आणि ट्रायपॉड स्टँड म्हणजे 1 मिनिट. तर मित्रांनो हे बघा, हा आहे ट्रायपॉड त्याचा, म्हणजे 3 पाय अशी भारी उभा राहतो हा स्टँड. आणि जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मी मम्मीचा फोन फक्त इथं अटॅच करून दिला आहे त्याला थोड्या वेळासाठी. आणि बटन कुठे, हां बहुतेक आहे ना, याला इथे चार्जिंगसाठी पोर्ट दिलेला आहे. हा जो लाईट आहे त्याला चार्ज करण्यासाठी. आणि याचं बटन दाबलं की लाईट चालू. ही थोडीशी कमी ब्राईटनेस, आणि मग अजून एकदा दाबलं की ही हाय ब्राईटनेस. ओके. 2 hours later. तर मित्रांनो आता स्टँड पकडूनच ब्लॉग करतोय मी. तर ओके, स्टँड वगैरे तर ओके. आणि 200 रुपयाच्या मानाने तरी क्वालिटी ठीक आहे नाही का, म्हणजे खूपच हाय क्वालिटी तर नाही म्हणता येणार,
प्लास्टिकचा आहे ऑफकोर्स, बारीक बारीक पाय. परत तो जो रॉड जो होतो एक्सटेंड, त्याची हाईट अशी खूप काही नाही आहे, 1 ते 1.5 फुटापर्यंत एवढी अशी काही हाईट असेल त्याची. आणि ओके सगळं तसं ओके. चलो बस एवढंच आता या स्टँड पुरतीचं. बाकी आता व्हिडिओ तो एडिट करून झालेला आहे. आता शक्यतो झोप काढावी असं वाटतंय, कारण की बेकार झोप आलेली. ओके मित्रांनो, आता मी जस्ट हा टेस्ट करतोय जो याचा जो लाईट दिलेला आहे LED लाईट, त्याची ब्राईटनेस किती आहे. तर एकदा ऑन करतो आता मी. हां, ही लो ब्राईटनेसवरती ओके, तसं ओके ओके दिसतंय. आणि अजून एकदा ही हाय ब्राईटनेस. अरे बटन कुठे गेलं? हां, ही हाय ब्राईटनेस. तर ओके, ब्राईटनेस वगैरे पण ओके. म्हणजे डोळ्याला पण त्या लाईटचा काही त्रास नाही. ॲक्च्युली होते थोडा त्रास बरं का. म्हणजे खूप वेळ तर आपण बघू नाही शकत. खूप जास्त अंधार जर असला ना तर बिलकुल आपण त्याच्याकडे बघू नाही शकत. पण मग हा ब्राईटनेस भरपूर चेहऱ्यावरती पडेल. सो इट इज ओके. A few inches later. नहीं, सोने का तो नहीं है दोस्तों, अपने को जाने का है काका के यहाँ. कारण दीदी आलेली आहे. सो मम्मी म्हटली चल जाऊ थोड्या वेळ तिकडे, जरा वेळ गप्पा वगैरे मारायला. सो आय एम गोईंग देअर. सो नो स्लीप. अरे यार. 2 hours later. तर मित्रांनो, आता परत घरी पोचलोय मी. आणि भरपूर वेळ थांबलो तिकडे काकांच्या इथे. आणि आता 7:30 वाजले असतील. आता घरी आलेलो आहे. आता बस आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच ठेवूया. बाकी तुम्ही बघत राहा रिअल लाईफ टेल्स, नाही सार्थकीज ब्लॉगिंग. आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला बरं का. आणि इन्स्टाला पण लक्ष ठेवा. हां, चला बाय बाय.